मंडळी नमस्कार. गिरडी जिल्हा परिषद गटाचं राजकीय वातावरण तापले. आता या ठिकाणी गिरडीच्या चौकामध्ये शेतकरी कामगार पक्षाची अर्थात सांगोला तालुका विकास आघाडीची मोठी सभा झालेली. शेकापची सगळी मंडळी आपल्या सोबत आहेत. बघूया नेमकं काय चाललंय त्यांचं. काय नाव दादा? सचिन चव्हाण. बरं, काय म्हणते वातावरण? वातावरण फक्त आबा कोणचे? दीपक आबा का सोमा आबा? सोमा आबा मोठे आहेत. सोमा आबा, दीपक आबा. जोडीला दुसरे आबा आलेत, बरं. परत तिसरे बाबासाहेब आलेत. बरं. आणि आता आमचं बापू पण आहेत की कोणचं? शहाजी बापू. बापू म्हणजे आमचा पण आपलं बापू आहे की चोरमुले बापू. इथं बापू आबा सगळे नावाची सगळी आपली एकच एकत्र आहे. झाली. पण मग आता मला दुसऱ्याचं सांगा, काय राहिलं? आता तुमची फाटाफूट झाली शेकापची बरीचशी, काय परिणाम होईल ते वाटतंय का? काय सुद्धा नाही इथं, बरं. फक्त शेकापच चालतं, दुसरं काय चालतं कुणाच काय आहे? बरेच पाच पॅनल आहेत की इथं. अहो 50 पॅनेल अशी लागते ती. आता बरं. आंबेडकरांनी सांगितलं कुणाला उभं राहा. बाबासाहेबांनी सगळ्यांना अधिकार दिलाय. बरं. त्यांनी बी अर्ज भरतो, मला मतदान द्या मत. तुम्ही कुठल्या पक्षाशी संबंधित आहे? मी फक्त आपले सोमाबा मोठेचा कार्यकर्ता. मी कुठल्या पक्षाचा विषय नाही. बरं फक्त मी आबा म्हणेल, आपण दगड उभा केला की त्याला माझं मतदान असत. बरं, ओके. घ्या पुढं. तर आज या ठिकाणी तुम्ही आरपीआयच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिला. मात्र जो आरपीआयचा जो विचार आहे, आरपीआयचा जो काही गमचा आहे, तो वेगवेगळ्या सभेत गेल्यानंतर आज महायुतीचं जे काय युती झालेली आहे सांगोल्यामध्ये, त्यांच्याही गळ्यामध्ये हा गमचा दिसलाय. कसं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं फक्त आणि फक्त सांगोला तालुक्यामध्ये जरी आम्ही युतीत जरी घटक पक्ष म्हणून असेल भाजप बरोबर, तर सांगोला तालुक्याच्या या पूर्णपणे सगळ्या मतदारामध्ये किंवा सर्व या यादीमध्ये प्रचाराच्या ह्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं दुसरं कुणालाही याचा पाठिंबा दिलेला नाही किंवा आमचा कुठला पदाधिकारी आरपीआयचा आठवले गटाचा या कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा या निवडणुकीच्या या कुठल्याही धामधुमीमध्ये आमचा कुठलाही आरपीआयचा पदाधिकारी म्हणून स्वीकृत आपला आमचा जो पक्षाचा पदाधिकारी आहे तो दुसऱ्या कुठल्या पक्षाबरोबर नाहीच. पण आज पालकमंत्री करता सोलापूर जिल्ह्याचे आले होते. त्याचबरोबर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सभा कोळ्यामध्ये झाली, चोपडीत झाली आणि याबरोबर गिरडी देखील झाली. आणि त्या ठिकाणी उल्लेख करताना भाषणामध्ये ते सांगितले की आरपीआय सुद्धा आमच्या सोबत आहे. ते त्याने त्यांच्या कुठल्या ह्याच्यामध्ये राहण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, आमचं नाव घेऊन त्याचा जो जोगवा त्यांनी मागायला चालू केला आरपीआयचा, जरी पालकमंत्र्यांनी सांगितलं असलं की सांगोला तालुक्यातलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आम्हाला सपोर्ट आहे किंवा त्यांचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत, हे सगळं त्यांचं चुकीच आहे. मी पालकमंत्र्यांना सुद्धा ह्या तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जरी पालकमंत्री आपल्या सोलापूर जिल्ह्याचे असतील तरी त्यांना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगोला तालुका फक्त सांगोला तालुक्यातील विकास आघाडी जे बाबासाहेब देशमुख विद्यमान आमदार आहेत शेकापचे, त्यांना आणि जिल्ह्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनाच रिपब्लिकन पार्टी ऑफ एवढी बघितली तर महायुतीला रस्सीखेच करण्याची गरज का पडते? कसं आहे की ह्याचा जे तुम्ही प्रश्न विचारला याचा रस्सीखेच करण्याची त्यांना वेळ अशी येते असं तुम्ही म्हणता, पण इथलं वातावरण जर आता आम्ही बघितलं, आता आम्ही इथं सभा केली किंवा सभेच्या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद बघितला असता, या ठिकाणी एवढं आम्हाला सांगण्याचं एवढंच येतं की या ठिकाणी लोकांची भावना किंवा लोकांच्या मनामधलं प्रेम, जे काही सगळं प्रेम त्यांचं या ठिकाणी सभेच्या माध्यमातून दिसून आलं की स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या पाठीशी हा तालुका गेले 50 ते 60 वर्ष त्यांच्या पाठीशी राहिलेला आहे. हे आज सुद्धा ह्या सभेच्या माध्यमातून तुम्हाला काही वेळासाठी या ठिकाणी थांबवते सर. काय नाव ना तुमचं? भगवान नामदेव चौकते. कुठल्या पक्षाशी संबंधित आहे? आम्ही सगळ्या पक्षांच्या आपले बर, ठीक आहे. आता काय नारळ आणि छत्रीचं वातावरण काय म्हणतंय? आता इथं जी विषय झाला आहे बर तेच बोलू शकतो. बर, काय वातावरण काय सांगा घेतलं? इथं आता मी बाहेर राहायला गोनवाडीला आहे. आता आज आलोय मी दुपारी. बर बर उद्या पण सांगतो मला, मी उद्या भाषण स्वतः मी करतो इथं. बर, पण एकूण आता तुम्ही सभेला बसला होता, सभेतली भाषणं बघितल्यावर काय वाटतंय तुम्हाला? मला आमदारांच्या कामाबद्दल माहिती आहे का तुम्हाला? काय मला मी जरा बाहेर होत साहेब. बाहेर होता? बरं, ठीक आहे. दादा तुमचं काय नाव? या. सचिन केसगे. बरं, काय वाटतंय छत्री आणि नारळ बद्दल? 100% इथं आता जी गर्दी बघितली तुम्ही, बरं. ती गर्दीचं स्वरूप बघूनच कळते की बरं. 9 तारखेचा गुलाल आज फिक्स आहे. बर, नारळ आमदारांनी एकही फोडला नाही, पण फुटलेला नारळ दाखवून मतं मागतात असा एक आरोप झालाय काल. नाही, नारळ फुटलेत. बरं. म्हणजे, विकास कामाचे नारळ फुटलेत, पण कसं आहे, विरोधक ही टीका करणार आहेत. त्यांना बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बर प्रत्येकावर टीका करण्याचा अधिकार आहे. तसं ते आमदार आहेत, त्यांच्यावर टीका करतात. बर, ओके. तुमचं काय नाव दादा?
नाही नाही बोलायला लागते, निवडणूक आहे घाबरताय तुम्ही. बर आता ऐका, इथल्या सामाजिक जी सगळी गणित आहे ती जुळली ती का सगळ्या इथल्या अनुषंगानं? 100% जुळलेले आहेत. बर गणित जुळलेले बर. आहेत. आणि जे आता तुम्ही जे बोलला की बर. शेकापचं सगळी शेकापचं बर. सगळं मतदान होणार आहे. सोमाबाच्या कामाबद्दल काय? एक नंबर काम आहे, त्यांनी एक नंबर काम केले. बर, 5 वर्ष त्यांच्यावर बरेचसे आरोप होते मधल्या काळामध्ये, आरोप झाले अमुक तमुक नाही, दादागिरी आरोपात अमुक. कुठलंही तथ्य नाही, असं बर. काही नाही. बर ठीक पूर्णपणे आहे, म्हणजे चला पुढं. आबा मोठे खरं तर गिरडी गटातून उभा राहिलेले आहेत. इथल्या गावाचा आजूबाजूचा परिसरामध्ये काय परिस्थिती आहे आणि तुमचं गाव कुठनं गावात सुद्धा या सभेला आलता तुम्ही, कुठल्या गावात ना? प्रतिसाद खूपच चांगला आहे. हा. सोमाबा मोठ्याचं काम पण खूप चांगलं आहे. निम्या तुम्ही 1 वाजता कॉल केला तरी पण ते पुढे येतात. नेहमी त्यांचं कामाचं हे आहे सगळ्या गोष्टीतून. पण इथं बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाचा काही वर्ग नाराज सुद्धा असलेला दिसते, असं काय आहे का इथं? नाराज तरी असणार आहे, प्रत्येक जण निष्ठावंत म्हणतं, पण असं करून चालत नाही. सर्वांनी समजून घेतलं पाहिजे काही गोष्टी. प्रत्येकाने निष्ठावंत म्हणून नाराज होऊन ग बसणे कारण नाही. पण आता या वेळेला बघितलं तर आज पालकमंत्र्यांची सभा या गिरडीमध्ये झालेली आहे. पालकमंत्र्यांनी ठामपणे सांगितले, ठणकावून सांगितले अगदी की सत्तेत जर असं तर ग्रामविकास खातं माझ्याकडे आहे, पालकमंत्री या जिल्ह्याचा मी आहे. यामुळे 1 रुपया जर द्यायचा असेल तर माझ्या सहीशिवाय द्यावा लागणार नाही. तर तुम्ही अशा उमेदवार निवडून देणार आहे का आता या वेळेला? सोमाबा मोठे ते फिक्स विजय आहे, त्यामुळे काय आहे विशेष. एकंदरीत बघितलं तर काय परिस्थिती आहे राजकीय? राजकीय परिस्थिती तालुक्यात अशी आहे की विकास आघाडीच्या बाजूने सगळा कौल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रामदासजी आठवले साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा गट जो आहे तो यापूर्वी कधी सुद्धा माहिती सोडून बाहेर गेलेला नव्हता. आठवले साहेब. आठवले साहेब म्हणजे आम्ही सांगोल तालुका. हम्म. तर यावेळेस असं झाले की आम्हाला खासदारकीला, आमदारकीला व इतर सर्व मतदार झालेत त्यावेळेस आमचा फक्त वापर केलेला, आम्हाला कुठलीही जागा सोडलेली नाही. कुणी सोडली नाही जागा? आम्हाला महायुतीत कुणी जागा म्हणजे सोडली बापून नाही. काय सांगोल्यात केलाय का झोलझाल? बापून आम्हाला असं सांगितलं की जर का तुम्हाला मागासवर्गीय उमेदवाराला हा. जर का तुम्हाला तिकीट जर पाहिजे असलं हा. तर 25 लाख रुपये तयारी बापूने ठेवा. मागितले? होय. बर बर मी बर. शहाजी बापू पाटलाला मला एवढंच सांगायचं हा. आहे, जर का मागासवर्गीय मुलाकडे जर 25 लाख रुपये उभा राहण्यासाठी जर मागत असाल, त्याचं घरदारी ऐकलं तर 25,000 लाख तेवढे येत नाही. ते 25 लाख जर तेवढं असेल तर स्वतः भांडवल करून कुठला तर मोठा येपर्यंत त्याच्या घरात 10 माणसं कामाला लावल ती माणूस. तुमच्याकडे उमेदवारी मागायची काय गरज आहे? अरे तुम्ही फक्त आम्हाला वापरच करत गेलाय. आज तागात प्रामाणिकपणे रिपाई आतापर्यंत ज्या ज्या वेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुन्हा बरोबर कुठल्या पक्षाची युती असेल त्या वेळेस 100% रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं सहकार्य केलेला आहे. जीव तोडून जीव ओतून जेवढी शाहू फुले आंबेडकर विचारात दीनदलित जनता व इतर सर्व बहुजन एकत्र करून रिपब्लिकन पार्टी चळवळ जिवंत ठेवते. आणि ज्या आज बघितलं तर आज ह्या ज्या गोष्टी तुम्ही चर्चा करताय किंवा ज्या गोष्टी बोलताय, आज आम्ही खरं तर कोळ्यात सुद्धा सभेला होतो. त्या सभेमध्ये बघितलं तर आरपीआयचे जे गमचे होते ते कार्यकर्ते घालून त्या महायुतीच्या सभेमध्ये होते. ऐकून घ्या, ते सोम्या गोम्या कोण बी येते ते आरपीआयचं गमजे काय 10-20 रुपयाला 5-50 रुपयाला दुकानात मिळते. ते आम्ही क्रियाशील सभासद इंटरनॅशनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा आहे आणि आम्ही ठामपणे जाहीर सांगू शकतो, आमदार खासदार असतील मंत्री असतील, गेल्या नगरपालिकेला मी स्वतः सीएमला आणि मोदीवर बोललेलो माणूस आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता, मी कुणाला न भेटणारा माणूस आहे. मी पण आज बघितलं तर धमकी सांगूया पालकमंत्र्यांनी आणि बापूंनी दिल्या. ऐका, धमक्याला भेटणारी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ निधी नाही आला तर तुम्हाला तिथं झुकावं लागेल. अहो ही काय त्यांच्या घरातला निधी नाही, ही निधी जी जाते ती लोक जनतेतनं जातोय. आणि तुम्ही जी सत्तेत आलाय ती संविधानामुळे आलाय. बाबासाहेबांना संविधान तुम्हाला दिलं नसतं तर तुम्ही सत्तेत आता पदावर नसता. मग ही पालकमंत्री नेमकं जनतेची म्हणावं लागतील का पक्षाची म्हणावं लागतील? पालकमंत्री स्वतः त्यांचं ते मंत्री आहेत, त्यांचं स्वतःच सगळं चालवतात. नगरपालिकेला आम्हाला येऊन धमक्या दिल्या, काही केलं, शेवटी सत्ता कुणाची आली? आम्ही आरपीआयच्या बाजूने होती ना, आरपीआयच्या बाजूची सत्ता आली. ज्या ह्या सांगोल तालुक्यात नव्हं अख्ख्या भारतामधला एक तुम्हाला रिझल्ट सांगतो. एक काळ सोनिया गांधीनं आठवले साहेबांविरोधात चकमक केली, त्या साहेबांच्या दोघांची बाचाबाची झाली. तिथून आठवले साहेबांना निर्णय घेतला शिवशक्ती भीमशक्ती तयार करायची. परत त्यानंतर भाजप संघ युती झाली, भाजपची युती झाली. आज सगळ्यात सोनिया गांधीची आई काँग्रेस आज काही उब जर आली नाही. जर का रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये जर का ठरवलं
तर कुठलाही काया पालट ती लगेच करू शकते. तुम्हाला काही वेळासाठी थांबवतोय सर. काय नाव अण्णा तुमचं? पंकज विलास पोळ. बरं, काय वातावरण काय म्हणते? वातावरण घेडीतला आबासाहेब मोठ्यांना चांगला आहे. बरं, पालकमंत्र्यांनी पण फिरवलंय वातावरण म्हणते. पालकमंत्री ते भाजपचं नुसतं असं वार आहे बर ते दिशाभूल करतात. बर त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष आम्ही देत पण नाही. आमदाराला इथं जर समजा आमदाराचे उमेदवार आहेत, आता मोठे आमदारांचे उमेदवार आहेत, तर सहीसाठी आमदाराला माझ्याकडे यायला लागेल. मग मागच्या दाराने येण्यापेक्षा डायरेक्ट या म्हणतात आमच्या उमेदवाराला म्हणतात भाजपला. ते असे हे नाही करतात ना, अंडरकाठी करतात ना भाजप सरकार. बर. तर बर आम्ही आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली आहे. बर ते दीपक आबा आणि बाबासाहेब देशमुख यांचे जे बर महाविकास आघाडी आहे, बर सांगोला तालुका विकास आघाडी, बर त्या विकास आघाडीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. बर काय नाव अण्णा? बर, काय वातावरण काय म्हणते इथलं? कोणाला आहे आमचा आवाज बर बर बर, भाकरी फिरवायची भाषा झालेली आहे. भाकरी फिरवा म्हणते तिथं, भाजपला संधी द्या म्हणते जरा. कन्या खावा म्हणा कन्या म्हणजे भाकरी मिळणार नाही. बर बर हा काय झाले बर हा आमचा गोलाला आहे. बर, गिरडीत काय त्यांना मिळेल का काय संधी थोडीफार भाजपला? भाजपला हा काय आम्ही सांगू शकत नाही, पण आमचा गोलाला आहे. तुमचा गोल आलाय. बरं, ओके. तुमचं काय नाव दादा? प्रकाश कोळी. बरं, काय वातावरण काय म्हणते? पालकमंत्र्यांची सभा झाली आज, काय वातावरण फिरले? प्रयत्न करते. जोगवा बर, कशाचा? बर सोमावा मोठे त्यांना एवढं जर भ्याव वाटत असेल, आता त्यांचं काय? टीका करणं यांचं काम नाही हो. पालकमंत्र्यांनी टीका करून नये. बर, महादेव जानकरांना कुठं शोधायचं म्हणते या उमेदवाराला मत दिल तर, असं स्पष्ट म्हटले. कुठं? महादेव जानकरांचा पक्ष आता राष्ट्रीय समाज पक्ष, तर रासपचे उमेदवार आहेत ते, बरोबर आहे, तालुका विकास आघाडीचे आहेत. पण त्यांचं म्हणणं काय आलं? या जिल्हा परिषद गटात शेकापला उमेदवार मिळाला नाही असं त्यांनी हा म्हणले, बरोबर आहे. पण हा तो जो उमेदवार आहे बर तो हा सांगोला तालुका विकास आघाडीचा उमेदवार आहे. बर त्यामुळं युतीचा उमेदवार आहे. बर. त्यामुळे रासपचा हा तिथं काही विषय नाही. बर, पण महादेव जानकरांबद्दल बोललेत ते. हा, पण ते बोलले तर ते असं महादेव जानकर साहेब काय म्हणले बर, हा. भाजपला बर घरी बसवा, बर घरी बसवाय सांगितले. आणि ते बर. पालकमंत्र्यांनी बघितलं असेल स्टेटमेंट मागच्या महिन्यात. बर. आणि पालकमंत्र्याचे नेहमीच झालेलं आहे सर. बर मी तिथं मीच आहे, केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात बर. आमचं सरकार आहे, बर. आम्हीच निधी देणार आहे. बर. काय ह्यांच्या घरातला निधी आहे बर. आणून देणार आहे. हे धमकीचं राजकारणाला सोलापूर जिल्हा घाबरणार नाही. बर. आणि आज काय झालं माहितीये का, तो इथं ह्या स्टेजला सभा झाली पालकमंत्र्यांची. बर टोटल 150 माणसं होती. 150 बर मोकळ्या खुर्च्या स्टेजवरच माणसं जास्त होती, खुर्च्या कमी होत्या, रिकाम्या होत्या सगळ्या. बर, आता हे दोन नेते जे एकत्र आलेत, बाबासाहेब आणि दीपक, ह्या दोघांचं बुड स्थिर नसते म्हणते ते, कुठं पण उड्या मारतात, असे नाजऱ्याच्या सभेत बोललेले आहेत. आता पहिल्यापासून भाई गणपतराव देशमुख साहेब आणि दीपक आबा पहिल्यापासून युतीच होती. बर फक्त कालच्या 2019 ला तेवढे आमदार केला दीपक आबा हम्म. स्वतंत्र लढले होते. पण आता ठीक आहे. एकच आहे. बर, ठीक आहे, पुढे मंडळी आता आपण समारोपाकडे येऊया. ठीक आहे. आता शेवटची जी भूमिका असणार आहे आरपीआय म्हणून तुमची तालुकावासीसाठी काय असेल? आता तुम्हाला सांगू का, आता तुम्ही जे प्रश्न विचारला, आता आमच्या सभेच्या अगोदर जी सभा पालकमंत्र्याची झाली, त्या ठिकाणी कसं आहे की या भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि टाटा बिर्लाला पण एका मताचा अधिकार दिलेला आहे आणि सर्वसामान्याला एका मताचा अधिकार आहे. ह्याच्यामधलं भाजपला किंवा पालकमंत्री भाजपच आहेत, तर त्यांना ही करायचं आहे की या देशामधलं जी घटना आहे, जे संविधान आहे, त्याच्या विरोधात जाऊन तुम्हाला आम्हाला जो मतदाराचा न्यायाचा हक्काचा जो आताचा ज्या मतदाराला हक्क पाहिजे, न्याय पाहिजे आणि न्यायाचं मतदान जे पाहिजे ते मतदान त्यांना ते करू द्यायचं नाही. दडपण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे. दडपण्याचा प्रयत्न आहे. आणि कसं आहे की ह्याचं भीती एवढीच आम्हाला या ठिकाणी वाटते की बाबासाहेबांची नावं घेता तुम्ही व्यासपीठावर, संविधान बाबासाहेबांचं आहे म्हणता, मग बाबासाहेबांच्या संविधानालाच तुम्ही हात लावण्याचा प्रयत्न करता. जिथं बघल तिथं तुम्ही या ठिकाणी मीडियानं सुद्धा बघितलंय आणि सर्वच मीडियाच्या लोकांना माहित आहे की या महाराष्ट्रातलं असू द्या किंवा देशातलं राजकारण असू द्या, हे राजकारण सर्वसामान्यांचा बळी घेऊन सर्वसामान्याचा मताचा अधिकार त्यांच्यापासून दुरावून या ठिकाणी तुम्ही म्हणजे बघितलेला या सगळ्या की- गोष्टीमध्ये महायुती असेल किंवा आज जे काय दिवसभरामध्ये घडामोडी झाल्या याचा अर्थ मतदारांना मातीत गाडण्याचा प्रयत्न आहे. मातीत गाडून तिथं आतापर्यंत महाराष्ट्राचं राजकारण ठरलेलं आहे.
जे स्थानिक स्वराज संस्थेचा असू द्या, नगरपालिकेमधलं कालचं तुम्ही बघितलंय, आता जिल्हा परिषद आहे, पंचायत समितीचा आहे. फक्त भाजप सरकारला एवढंच करायचं आहे की मतदान नाही तर बिनविरोधचा तडाखा जी या जिल्ह्यात, या सोलापूर जिल्ह्यातच नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मतदाराला हे जे तडाखा दिलेला आहे आणि ही जे याने चालू केलेला आहे ती सर्व आणि सर्व एखाद्या जे दिलेल्या आपल्या संविधानाच्या विरोध आहे. आणि ते आम्ही अजून सुद्धा सांगू इच्छितो की ही अधिकार जे सर्वसामान्याला दिलेला आहे तो कोणच हिरावून घेऊ पण शकतो. यामध्ये शहाजी बापूंना जुळवाजुळवीचं राजकारण करून सांगोल्यामध्ये एक वेगळं राजकीय वळण देण्याचा प्रयत्न वाटतोय तुम्हाला? याच्यामध्ये सांगायचं तुम्हाला तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही जे आम्हाला विचारताय की याला वेगळं वळण देण्यासारखं काहीच नाही. कारण या ठिकाणचं वातावरण बघितलं असता भाई गणपतरावजी देशमुख साहेबांचं या ठिकाणी या घेरडी गावामधलं वर्चस्व ही कायमस्वरूपी गेली 55 वर्ष ते 60 वर्ष आम्ही सुद्धा जवळजवळ 5 ते 6 वेळा या सांगोला विधानसभेमध्ये आम्ही मतदान केले. आम्ही बघत आलेलो आहे की स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांचा हे बालेकिल्ला आहे, हे घेरडी गाव हे आम्हाला सुद्धा माहित आहे की सांगोल तालुका ही फक्त लाल बावटा म्हणून शेतकरी कामगार पक्षाचा हे सर्वांनाच माहित आहे. त्याच्यामुळं पालकमंत्री काय बाईट देतात किंवा पालकमंत्री इथं सभा करतात, भाकरी फिरवा म्हणतात किंवा अनेक काही त्यांना फिरवायची फिरू द्या. आम्ही या ठिकाणी सांगतो ही त्यांना कण्या बिण्या ही तर मोठी गोष्ट आहे, कणीनं पोट भरतंय. आमच्या एका कार्यकर्त्याने सांगितले कणिक मिळेल त्यांना या ठिकाणी भाकरीचं सोडून द्या. पण या ठिकाणी त्यांना आम्ही आज सांगतो की त्यांना या ठिकाणी विरोधकांना पाय पण ठेवण्याचा महाविकास आघाडीचा जी तालुका विकास आघाडी झालेली आहे त्याचा विजय होईल वाटते का सगळ्या एकत्रित? 100% तर आपण या ठिकाणी समारोपाकडे येतोय. तर एकंदरीत ह्या दिवसभरात ज्या काही गोष्टी झाल्या काय वाटतं तुम्हाला? आता बघा निखिल, आपण जुनोनी ह्याची कोळ्याची सभा केली, नाझरेची सभा केलेली आहे, गिरडीची सभा, पालकमंत्र्यांच्या सभेचा एकूण रोग जर बघितला तर त्यांना शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का द्यायचं एक धक्कातंत्र असल्याचं आपल्याला दिसतंय. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की आमदाराला फक्त 5 कोटी रुपये निधी येतो. 5 कोटी निधीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यावर 1 रुपये जर हवे असतील तर पालकमंत्र्याची सही असल्याशिवाय ग्रामविकास खाता आणि डीपीडीसीचा निधी मिळणार नाही. मग एका अर्थानं आपल्याला म्हणावं लागेल निखिल असं की एका अर्थानं हे धमकीचं राजकारण आहे. आमदारांनाही धमकावायचं आणि मतदारांनाही धमकावून मतांचा जोगा मागायचा एक साधारणतः याला जनता 100% या वेळेला दाखवून नाही, देईल. आपण नाही म्हणू शकत, पण जनता गिरडीतली जनता काय करते आपल्याला 7 तारखेला बघावं बरोबर. लागणार. ओके, ठीक आहे. तर मंडळी, आपल्यासोबत हे गिरडी गावातील सर्व नागरिक होते. त्यांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत. आज दिवसभरामध्ये सांगोला तालुक्यामध्ये वेगवेगळ्या सभा झाल्या, वेगवेगळ्या गटामध्ये झाल्या. प्रत्येकाने राजकीय आपल्या वर्तुळातील घडामोडी आपापल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र येणाऱ्या 7 तारखेला लोकशाही वाचवण्याचं काम यामध्ये सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य जनता करते का हे पाहणं अगदी औत्सुक्याचं ठरणार आहे. आपण या ठिकाणी थांबतो मंडळी. धन्यवाद.